बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या सामाजिक संघटना, त्यांचे नेते व त्यांचे कार्य या संदर्भामध्ये मी आपल्याशी आज बोलत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू आणि भगिनींनो, पुण्यामधील काही तरुण एकत्रित आले, विद्यार्थी एकत्र आले. 1967 सालामध्ये त्यांनी युवक क्रांती दल नावाची संघटना काढली आणि त्यांचे प्रमुख होते डॉक्टर कुमार सप्तर्षी. आणि या डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी अनेक महाराष्ट्रामध्ये विधायक काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा असेल आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आणि अन्य अत्याचाराच्या विरुद्ध अनेक सामाजिक जाणिवेतून एक शैक्षणिक कार्य आणि एक परिवर्तनाचं कार्य करण्याचं काम हे युवक क्रांती दलाने केलेलं आहे. पुढे आणीबाणी ज्यावेळेला जाहीर झाली होती त्यावेळेला युवक क्रांती दलाने आणीबाणीला विरोध केला, इंग्रजींना विरोध केला आणि त्यावेळेला डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना देखील अटक झाली होती आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी देखील 11 महिने जेलमध्ये बंद होते. तेव्हा अशा पद्धतीने त्याच पुण्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव हे वयोवृद्ध नेते आजही ते त्यांचं कार्य करतात. ते डॉक्टर बाबा आढावांनी त्या काळामध्ये एक फार मोठं कार्य आणि फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं. ते म्हणजे एक गाव एक पाणवठा आणि एक गाव म्हणजे एक स्मशानभूमी. भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर जो जातीवाद होता, भारतीय स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे पाणवठे आणि वेगवेगळ्या स्मशानभूमी आणि यासाठी सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे, अस्पृश्य सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे म्हणून बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा आणि एक गाव एक स्मशानभूमी अशा पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याचा परिणाम आज चांगला आपण पाहत आहोत. आणि बाबा आढावांनी असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. अजूनही ते कार्य करतात. बाबा आढावांनी हमाल पंचायत समिती स्थापन केली, माथाडी कामगारांची संघटना आणि अशा पद्धतीने विविध कार्यामध्ये बाबा आढाव हे सातत्याने असतात. आणि बाबा आढावांचं आंदोलन देखील या स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर आपल्याला लक्षात घ्यावाच लागेल. आणि पुढे आपल्याला सांगावशी वाटतं की या सगळं परिवर्तनाची लढाई लढत असताना दलित पॅंथर स्थापन झाली. नामदेव ढसाळ, जयवीर पवार यांनी दलित पॅंथर स्थापन केली. दलितांच्या अन्य अत्याचाराच्या विरुद्ध लढणारी लढाऊ संघटना म्हणून दलित पॅंथरकडे पाहिलं जातं. त्या दलित पॅंथरच्या माध्यमातून नामदेव ढसाळ, जयवीर पवार, राजा ढाले, अरुण कांबळे, रामदास आठवले या सगळं मंडळींनी त्या काळामध्ये अनेक आंदोलनं उभी केली आणि अन्य अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्या दलित पॅंथरच्या संघटनेचं संपूर्ण जगामध्ये नाव झालं. हाही काळ महाराष्ट्राने पाहिलेला आहे. पुढे भारतीय दलित पंथाच्या माध्यमातून गंगाधर गाडे यांनी औरंगाबादमध्ये जे मराठवाडा विद्यापीठ आहे त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी जी मागणी केली आणि तो जो विरोध झाला त्याच्यानंतर जे आंदोलन प्रचंड आंदोलन उभं राहिलं त्याचं नेतृत्व रामदास आठवले यांनी केलं व शेकडो संघटनांनी त्या नामांतरण आंदोलनाला पाठिंबा दिला आणि नामांतरण आंदोलन 14 वर्ष चाललं होतं. हे देखील महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि या मराठवाडा विद्यापीठ नामांतराला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता आणि भारतीय जनता पार्टीचे त्यावेळचे नेते प्रमोद महाजन साहेब आणि गोपीनाथ मुंडे यांनी नामांतराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि या नामांतरण आंदोलनाचा एक कार्यक्रम म्हणजे जेल भरून आंदोलन जे ठरलं होतं आणि त्या जेल भरून आंदोलनामध्ये सर्व संघटना उभ्या राहिल्या होत्या. आणि या जेल भरून आंदोलनाचे निमंत्रक जे होते ते रामदास आठवले व हुसेनदलवाई होते, जे पुढे काँग्रेसमध्ये जाऊन खासदार झाले. तर रामदास आठवले व हुसेनदलवाई यांच्या निमंत्रणाखाली जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे मुंबईमध्ये आले आणि एक फार मोठं जेल भरून आंदोलन झालं होतं. आणि मला या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये असणारी आयुष्यभर आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे त्या जेल भरो आंदोलनामध्ये मी पण सामील झालो होतो. नाशिकच्या जेलमध्ये मी 15 दिवस होतो आणि त्यावेळेला माझ्या आयुष्याभर आठवणीत राहणारी गोष्ट मी आपणास सांगतो की आताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याबरोबर मी नाशिकच्या जेलमध्ये 15 दिवस होतो आणि मला गंगाधर फडणवीस साहेबांच्या बरोबर राहण्याचा योग आलेला आहे. कारण त्यावेळेला ते गंगाधर फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेला विधान परिषदेचे आमदार होते आणि त्यांनी देखील नामांतरामध्ये भाग घेतला होता. आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष विश्वास गांगुर्डे म्हणून होते, ते देखील बरोबर होते. तेव्हा असा एक प्रसंग मी पाहिलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर हे मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन हे 14 वर्ष चाललं आणि त्या आंदोलनामध्ये रामदास आठवल्याबरोबर प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांचं नाव देखील आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण लॉंग मार्च ज्यांनी जे काढला औरंगाबाद नागपूर ते औरंगाबाद असा जो लॉंग मार्च प्राध्यापक जोगेंद्र कावडेंनी काढलेला होता आणि त्या लॉंग मार्च होऊ नये म्हणून त्या कालच्या सरकारने खूप प्रयत्न केले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, पण तो लॉंग मार्च प्राध्यापक जोगेंद्र कावडेंनी सक्सेसफुल करून दाखवला. ते
हर परिस्थितीमध्ये हर गोष्टीला सामना करत, अडीअडचणीला सामना करत त्यांचे सैनिक त्यावेळेला दलित मुक्ती संघटना म्हणून ते चालत होते, त्या माध्यमातून आणि त्यांनी लाँग मार्च काढला होता. तो लाँग मार्च महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तो औरंगाबादमध्ये मराठवाडा विद्यापीठ गेटपर्यंत धडकला होता. तेव्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतर हे 14 वर्षे चाललेलं आंदोलन हे महाराष्ट्रातील फार मोठं आंदोलन, दलितांचं किंवा आंबेडकरी विचारधारा किंवा समता स्वातंत्र्य बंधुभाव मांडणाऱ्या सर्वांचं हे आंदोलन होतं. आणि या आंदोलनामध्ये लाखो लोक सामील झाले आणि या आंदोलनामध्ये अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत, अनेक लोक शहीद झालेत बाबासाहेबांच्या नावासाठी. ही देखील गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. आणि पुढे आंदोलन झालं ते खरं म्हणजे अण्णा हजारे, या अण्णा हजाऱ्यांनी जे भ्रष्टाचाराविरुद्ध जी आंदोलन केली, अण्णा हजाऱ्यामुळे अनेक मंत्री जेलमध्ये गेले. अण्णा हजाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आंदोलनामुळे अनेक मंत्रींना राजीनामा द्यावा लागला आणि अण्णा हजाऱ्यांनी एका काळामध्ये हा देश हलवला. अण्णा हजाऱ्यांनी या महाराष्ट्राच्या सूत्रांनी एक काळामध्ये दिल्ली हलवली आणि दिल्लीमध्ये त्यांनी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या माध्यमातून केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्या अण्णा हजाऱ्यांनी देखील एक आंदोलन मोठ्या प्रमाणात केलेले आहे. परंतु त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की अण्णा हजारे हे फक्त काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे एक ग्रस्त आहेत आणि अण्णा हजारे हे भारतीय जनता पार्टीला मदत करणारे ग्रस्त आहेत आणि अण्णा हजारे हे RSSची एक व्यक्ती आहे. परंतु काही असू द्या, पण अण्णा हजारेने एका काळामध्ये लोकपाल बिल असेल किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधाबद्दल जे आंदोलन केलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि नंतर आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये मोठं जे आंदोलन झालं आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, ते शरद जोशी साहेब यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चक्काजाम आंदोलन प्रसिद्ध केलं त्या काळामध्ये. आणि शरद जोशी साहेबांनी एक तंत्रशुद्ध पद्धतीने माहितीच्या आधारे आणि वेगवेगळ्या अनेक प्रबंध लिहून किंवा त्यांनी संघटनेमध्ये मांडणी केली शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून जे आंदोलन उभं केलं ते शरद जोशी यांनी देखील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. हे देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला जाणवते. आणि पुढे अनेक म्हणजे आंदोलन दादासाहेब गायकवाडांच्या माध्यमातून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये भूमिहीनांची चळवळ म्हणून एक मोठं आंदोलन झालं आणि दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक जेलभरो आंदोलन झालं होतं. आणि या जेलभरो आंदोलनामध्ये 3.5 लाखाच्या पुढे लोक जेलमध्ये बंद झाले होते आणि हे भूमिहीनांची चळवळ म्हणून आणि ते जेलभरो आंदोलन हे प्रचंड महाराष्ट्राने गाजलं त्या काळामध्ये आणि अनेक भूमिहीनांना त्या काळात जमिनी मिळालेल्या होत्या. तेव्हा दादासाहेब गायकवाड यांचं देखील आंदोलनामध्ये मोठं कार्य आहे. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो. तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर या माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.